नमस्कार, एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। लफडं सुनेसोबत होतं आणि जीवानीशी मारलं सासूला। कारण होतं या प्रेमी युगलाची बदनामी सासू संपूर्ण गावात करत होती। ही घटना करकम पोलीस स्टेशन हद्दीतील आव्हे गावामध्ये घडली आहे। सुनेच्या प्रियकराने 65 वर्षीय महिलेचा खून करून तिचा मृतदेह उसाच्या सरीत पुरल्याची घटना नुकतीच करकम पोलिसांनी उघडकीस आणली आहे। पंढरपूर तालुक्यातील करकम पोलीस स्टेशन हद्दीतील आव्हे गावामध्ये राजश्री शिवदास बिडवे वय 65 या राहत होत्या। तिथे जवळ त्यांची सावत्र सून देखील राहायची। याच सावत्र सुनेचे अनैतिक संबंध गावातील दादासो उर्फ दाद्या तात्याराम शिंदे वय 32 याच्या सोबत होते। सावत्र सुनेच्या या प्रेम प्रकरणाची चर्चा नेहमीच राजश्री बिडवे या गावातील महिलांसोबत करायच्या। त्यामुळे या दोघांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा अख्ख्या गावभर झाली होती। त्यामुळे सावत्र सुनेला गावात तोंड दाखवणे कठीण झाले होते। त्यामुळे सासूचा काटा काढण्यासाठी सुनेने आणि तिचा प्रियकर दाद्या शिंदे यांनी फिल्डिंग लावली। 22 मे रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास राजश्री बिडवे या एकट्या घराच्या बाहेर झोपल्याचे बघून दाद्या शिंदे यांनी तिच्या डोक्यात मोठा दगड घालून तिचा जागीच खून केला। पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिचा मृतदेह त्यांनी झोपलेल्या गादीमध्ये गुंडाळून सत्यवान कारंडे यांच्या शेतातील उसामध्ये नेऊन ठेवला। त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी मृतदेह सडू लागल्याने तिची गादी आणि बेडशीट विहिरीत टाकली आणि त्याच रानात खड्डा खोदून मृतदेह पुरला। इकडे राजश्री बिडवे यांच्या मुलीने आपली आई बेपत्ता असल्याचे करकम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। 4थ्या दिवशी राजश्री बिडवे यांची गादी बेडशीट पाण्यावर तरंगत असताना आढळून आली। त्यामुळे सगळ्यांना वाटले की राजश्री बिडवे यांचा मृतदेह याच विहिरीत आढळून येईल, परंतु विहिरीतील सर्व पाणी उपसले तरी मृतदेह सापडला नाही। दुसऱ्या दिवशी याच शेतातील उसाला खत देण्यासाठी शेतकरी शेतात आले असता त्यांना आपल्या शेतात नव्याने कुणीतरी खड्डा करून काहीतरी पुरल्याचे जाणवले। त्यांनी ही बाब लगेच पोलीस पाटलांना कळवली। त्यावेळी पोलीस पाटलांनी लगेच पाहणी करून करकम पोलिसांना पाचारण केले। तेव्हा करकम पोलिसांनी लगेच तहसीलदार यांच्या समक्ष हा खड्डा खोदून पाहिला असता राजश्री बिडवे यांचा मृतदेह असल्याचे उघड झाले। करकम पोलिसांनी लगेच तपासाची चक्रे फिरवत राजश्री बिडवे यांची सून आणि तिच्या प्रेम कथेतील दादासो उर्फ दाद्याला ताब्यात घेतले। त्यावेळी लगेच पोपटासारखी जुडी बोलू लागली आणि दादासो शिंदे यांनी संपूर्ण घटनेचा घटनाक्रम सांगून ही हत्या आपण केवळ आणि आपल्या केवळ अनैतिक संबंधाची चर्चा गावामध्ये करत असताना तिचा खून केल्याची कबूल केली।